नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत, जी की सकाळी या वृत्तपत्रामध्ये छोटीशी बातमी आलेली आहे। छोटीशी म्हणण्यापेक्षा खूप मोठी बातमी आहे। आता तुम्हाला माहिती असेल की शिंदे फडणवीस सरकारने एक घोषणा केलेली होती, स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव होता त्याच्या संदर्भात एक घोषणा केली होती। या अमृत महोत्सवादरम्यान 75,000 जागांची मेगा भरती असं सांगितलं होतं। आता हा अमृत महोत्सव जवळजवळ संपत आला तरी आणखीन ते अस्तित्वात आलेली नाही आहे 75,000 जागांची भरती। पण त्या संदर्भात एक बातमी आलेली आहे। बातमी काय आहे? राज्य सरकारचा कृती आराखडा आहे। त्यात काय दिलेलं आहे? 1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान पदभरतीचे नियोजन। हे नियोजन आपण पूर्वीसुद्धा ऐकलेलं आहे। खूप मोठी हेडलाईन दिलेली आहे, स्वातंत्र्य दिनापूर्वी 75,000 जागांची मेगा भरती। आता हे मागचा जो स्वातंत्र्य दिन होता त्यावेळेस घोषणा केली होती की 75,000 जागांची आम्ही मेगा भरती करतो। आता हा स्वातंत्र्य दिन येतोय, आणखीन 75,000 जागांची भरती झालेली नाही आहे। त्याच्या संदर्भातच परत एक मोठी हेडलाईन आलेली आहे, स्वातंत्र्य दिनापूर्वी 75,000 जागांची मेगा भरती करू। आणि त्यात आपल्या शिक्षक भरतीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये एक छोटीशी बातमी दिलेली आहे। काय दिलेलं आहे? त्याच्यामध्ये दिलेलं आहे 32,000 शिक्षकांची भरती। आता अगोदर आपण फक्त आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते अगोदर वाचून घेऊ, मग त्याच्यावर आपण विश्लेषण करू। काय दिलेलं आहे? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची 67,000 पदे रिक्त आहेत। या पार्श्वभूमीवर शिक्षकांची 30 ते 32,000 पदे ऑगस्ट 2023 पूर्वी भरली जातील। पुढल्या वर्षी उर्वरित 50% पदभरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। राज्य सरकारमार्फत गेल्या 2-3 वर्षापासून केवळ भरतीची घोषणा केली जात असून हे काय ते महत्त्वाचं नाही आहे, आपल्यासाठी जे महत्त्वाचं होतं ते वाचलेलं आहे। ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 67,000 जागा पदे रिक्त आहेत, ते आपल्याला माहिती आहे, जगजाहीर आहे। आणि त्यात नवीन काय दिलेलं आहे? त्यात 30 ते 32,000 जागा ह्या ऑगस्ट 2023 पूर्वी भरल्या जातील, असं त्यांना म्हणजे बातमी देणाऱ्यांना कोण सांगितलेलं आहे? शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। हे अशी बातमी आहे। पण आता आपण ह्याचं पोस्टमॉर्टम करू म्हणजे थोडंसं समजून घेऊ। आता आपला जो शिक्षक भरतीचा रोडमॅप दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि जो शिक्षक भरतीचा एक GR आहे त्याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे 3 महिन्यानंतर आवश्यकतेनुसार जाहिराती येतील। आणि आता आपली भरती कधी होणार आहे? ऑगस्टलाच होणार आहे। आता जो काही पवित्र पोर्टलचं चालू आहे ते ऑगस्ट पूर्वी सगळं क्लिअर होऊन ऑगस्टलाही होऊन जाईल। पण आता पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 जागा येतील न येतील ते आणखीन शाश्वती नाही आहे। त्यांनी टप्पे टाकलेले आहेत, त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 जागा येणार नाही आहेत। मग आता ह्या पहिल्या टप्प्यामध्ये किती जागा येतील ते बघणं गरजेचं आहे। आणि इथं सरळ धडधडीत दिलेलं आहे 32,000ची भरती। आता आपले शिक्षण मंत्री म्हणतात 30,000, इथे दिलेलं आहे 32,000। कोणाचं खरं काय माहिती। आणि त्यातल्या त्यात असा रोडमॅप दिलेला आहे, रोडमॅपमध्ये टप्पे पाडलेले आहेत, त्यामुळे एका टप्प्यामध्ये किती जागा येतात, एका टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जागा आल्या ते आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे। पण आता हे कसं आहे, हे जे काय बातम्या येतात पेपरमध्ये, ह्या पेपरमध्ये बातम्या देणाऱ्यांना फक्त बातमी द्यायची असती, त्याची शहानिशा ते करत नाहीत, त्याचा अभ्यास ते करत नाही आहेत। आणखीन पत्रकार बंधूंना आपली शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ह्यांतील फरकच माहिती नाही आहे। आता 2 दिवसापूर्वीच एक कात्रण आलं होतं, त्याच्यामध्ये त्या कात्रणामध्ये काय होतं की जून पूर्वी शिक्षक पदभरतीवर स्टे, आणि त्याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच झालेली आहे आणि त्याचा निकाल 24 तारखेला लागलेला आहे। जे त्यांना सांगायचं होतं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबद्दल, त्याने दिली शिक्षक पात्रता परीक्षा। आणि त्याच्या अगोदरच एक कात्रण आलेलं आहे जे आधार अपडेटचं वगैरे चालू आहे, त्याच्यामध्ये 65,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार। म्हणजे ह्या पत्रकार बंधूंना शिक्षक भरतीची काही माहिती नाही आहे, अभ्यास नाही आहे, तरीसुद्धा अशा मस्त जाहिराती देतात, बातम्या देतात। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो। संभ्रम निर्माण होण्यापेक्षा जास्त मनस्ताप होतो, जास्त राग येतो। म्हणजे कुठे कशाचा काय ताळमेळ नसताना सुद्धा कशाही बातम्या देतात। मस्तपैकी आपले पेपरमध्ये एक छोटीशी कात्रण जाहिरात दिली, मस्तपैकी आपला तो
टायटल वगैरे दिलं, मस्तपैकी आपली बातमी आली, बस झालं. त्यांना तेवढंच पाहिजे असतं, वस्तुस्थिती ते जाणून घेत नाही आहेत आणि ह्याच्यामुळं सगळ्यात जास्त ताण पडतो विद्यार्थ्यांवर. आता हे जे दिलेलं आहे ऑगस्टपूर्वी 32,000 शिक्षकांची भरती जर झालं तर खरंच खूप चांगलं आहे. पण आता आपल्या जो रोडमॅप दिलेला आहे त्याच्यामध्ये टप्पे पाडलेले आहेत, त्यामुळं इतकी एका टप्प्यात यायची शक्यता थोडीशी कमी आहे. आणि आता जी मागे एक ॲड आली होती की जूनपूर्वी स्टे आलेला आहे, ते स्टे नाही हो, स्टे नाही आहे. ऑलरेडी आपल्या रोडमॅपमध्ये ऑगस्टलाच आपली पदभरती होणार आहे. मग जूनचा काय संबंधच नाही. शिक्षण मंत्री जरी म्हणत असतील जूनपूर्वी आम्ही भरू, तर ते 2017ची जी रखडलेली भरती आहे ती त्याच्या संदर्भात बोलत आहेत, ना की आपल्या आत्ताच्या भरतीबद्दल. तर ठीक आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की आता ज्यांनी पेपरमध्ये आलेलं आहे ऑगस्टपूर्वी 30 ते 32,000 भरू, तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग त्याच्यातून सगळीकडे 30-32 येत आहे, म्हणजे किमान आपल्या वाट्याला 30,000 जागांची भरती येईल, ही चांगली गोष्ट आहे. बघू आता पुढं काय होतं ते बघण्याजोगं आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका.